नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा म्हणजेच या वर्षीचा 25% अग्रिमचा विमा राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, हा विमा कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि ॲक्च्युअली कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून या विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार, याचबरोबर हे विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता कोणतं एक काम शेतकऱ्यांना करावं लागणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर येणाऱ्या 8 दिवसामध्ये कापूस येणाऱ्या 8 दिवसामध्ये 25% अग्रिमच्या विम्याचं वितरण हे होणार आहे। मित्रांनो, हे 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमचा म्हणजे यावर्षीचा विम्याचं वितरण होणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा 25% अग्रिमचा विमा येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, अग्रिमची अधिसूचना निघाल्याच्या एका महिन्याच्या आत हा 25% अग्रिमचा विमा कंपनीला वाटणे अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि जे काही शासनाचे जे काही नवीन जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये हे बसत आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील जवळपास 3 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 170 कोटी रुपयाचा विमा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी वाटप केला जाणार असल्याची माहिती सध्या आपल्याकडे आलेली आहे। तर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळातील 4 लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि या सर्व पिकाचा पीक विमा परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड। मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळातील या सर्व पिकासाठी 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास 4 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमच्या विम्याचं वाटप केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती नांदेड जिल्ह्याकडून आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, हेक्टरी 17,500 रुपये सोयाबीनसाठी, कापसासाठी 12,500 रुपये अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना सोयाबीन या पिकासाठी निर्गमित करण्यात आलेली आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा सोयाबीनचा विमा येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये जमा होणार आहे। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हेक्टरी सोयाबीन या पिकासाठी 17,500 रुपये जवळपास जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। लातूर जिल्ह्यातील जवळपास आपण जर पाहिलं तर 60 महसूल मंडळातील जे काही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण 8 ते 10 दिवसामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे, अशी माहिती सुद्धा लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। आणि धाराशिव जिल्ह्यातील 46 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे। या आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील 46 महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, या दोन्ही पिकाचा पीक विमा आता जमा केला जाणार असल्याची सुद्धा माहिती धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या सर्व पिकाचा 25% अग्रिमचा खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। मित्रांनो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी कार्यरत आहे त्या विमा कंपनीला अग्रिमच्या अग्रिमचे पीक विमा वाटपाचे निर्देश दिले आहेत। एकूण बीड जिल्ह्यामध्ये जे काही आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये आपण बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या सर्व
पिकाचा पीक बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये 25% पीक भेटणार आहे, परंतु काही महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक आणि काही महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती, आणि अमरावती जिल्ह्यातील अर्ध्या महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक आणि अर्ध्या महसूल मंडळामध्ये 25% क्लेमचा पीक भेटणार आहे, म्हणजे अग्रिमचा पीक भेटणार आहे, अशा पद्धतीचा पीक भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी, याचबरोबर उर्वरित महसूल मंडळामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक या जिल्ह्यातील म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर, आणि सोलापूर जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर 46 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येणाऱ्या 8 दिवसामध्ये पीक जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 90 महसूल मंडळापैकी अर्ध्या महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक, याचबरोबर उर्वरित महसूल मंडळामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, आणि हा पीक खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमचा पीक आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। काही महसूल मंडळामध्ये 200-300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे सर्वच्या सर्व पिकं नेस्त नाबूद झालेली होती, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक काही महसूल मंडळामध्ये भेटणार आहे। सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये जर बघितलं तर 25% वैयक्तिक क्लेमचा पीक काही महसूल मंडळामध्ये भेटणार आहे। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी आपला जर क्लेम 72 तासाच्या आत केलेला असेल तर अशा 72 तासाच्या आत क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक या ठिकाणी भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, परंतु अग्रिमच्या अधिसूचना अद्यापही निर्गमित करण्यात आली नाही, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही वैयक्तिक क्लेमचा पीक ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता, अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक हा भेटणार असे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण जर बघितलं तर एकूण आपण 15 ते 16 जिल्ह्याच्या 25% अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात 25% अग्रिमचा पीक आणि 25% वैयक्तिक क्लेमचा पीक ची माहिती घेतलेली आहे, आणि महसूल मंडळाने ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता हा 25% पीक भेटणार आहे। तर मित्रांनो जर एखाद्या जिल्ह्याची अग्रिमची अधिसूचना जर निर्गमित जर झाली तर एका महिन्याच्या आत त्या अधिसूचनेच्या एका महिन्याच्या आत पीक विमा कंपनीला वाटावा लागतो, अशा प्रकारचे राज्य सरकारचे निर्देश आहेत, आणि तशा प्रकारच्या GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 20 तर दिवस झालेले आहेत आणि येणारे 10 दिवसामध्ये बाकी आहेत, आणि विमा कंपनीच्या माध्यमातून 10 दिवसामध्ये पीक वाटप होतो का हे सुद्धा बघण्यासारखं आहे। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या आणि 25% वैयक्तिक क्लेमच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।